लक्षवेधी क्रमांक 5 विक्रांत पाटील. लक्षवेधी क्रमांक 5. सन्माननीय सभापती महोदय, पनवेल तालुक्यातल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या एका जिव्हाळ्याच्या प्रश्नासंदर्भातली ही लक्षवेधी आहे. 1970 साली सिडकोची स्थापना झाली आणि त्यानंतर या संपूर्ण भागामध्ये सिडकोनी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या. या जमिनी अधिग्रहित करताना कवडीमोल भावाने अगदी 40-50 हजार रुपये एकरी या दराने या सगळ्या जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या. आणि मग स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वात जो संघर्ष झाला त्यातून मग यामध्ये 12.5% मोबदला दिला जावा, विकसित भूखंड दिला जावा, हे एक मॉडेल समोर आलं जे संपूर्ण देशात आता वापरलं जातं. आणि आता या जमिनी सिडकोनी ज्या काही कवडीमोल भावाने घेतल्या या विकताना मात्र सिडको 40-50 करोड रुपये एकरी अशा दराने विकते. म्हणजे किती मुजोरी सिडकोच्या माध्यमातून चालते याचं हे उदाहरण आहे. खरं तर सिडको ही एक कंपनी आहे, ही सरकारी कंपनी आहे आणि सरकारची ध्येय धोरणं खालपर्यंत पोहोचवणं, जनतेचं कल्याण करणं ही भूमिका असली पाहिजे. पण ईस्ट इंडिया कंपनीलाही लाजवेल अशा पद्धतीनं खरं तर या अधिकाऱ्यांची मानसिकता असताना दिसते. पनवेल तालुक्यातल्या देवीचा पाडा, घोटचाळ, तोंडरे, पालेखुर्द, पडगे, टेंबोडे, वळवली आणि पनवेल तालुक्यातली अनेक गावं आहेत की ज्या ठिकाणी सभापती महोदय या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती या सिडकोच्या माध्यमातून 1970 सालापासून शिक्के मारून ठेवलेत, जे अधिग्रहणाचे शिक्के आहेत. 55 वर्ष झाली सिडको या जमिनी घेतही नाही आणि त्या डिनोटिफाईड करतही नाही, ते शिक्के परत काढून घेतही नाही. म्हणजे शेतकऱ्याला मोबदला नाही, त्याच्यावरती सिडको स्वतः काही करत नाही आणि त्या शेतकऱ्याला काही करू देत नाही. आता जे काही उत्तर सभापती महोदय दिलं हे इतकं फिरवाफिरवीचं उत्तर आहे की ज्यामध्ये विचारलेल्या प्रश्नाला सोडून इतर सगळं सांगण्याचा प्रयत्न सिडको अधिकाऱ्यांनी केलेला आहे. मग जर का ह्यात विचारलं वेगळं, सिडको गुमराह करते, ही मानसिकता सभापती महोदय चुकीची आहे. आणि यामध्ये सिडकोनी म्हटलंय की या जमिनीवरचे शिक्के काढण्याविषयात मी प्रश्न विचारलाय. सिडको सांगते की या जमिनी हस्तांतरित करण्यामध्ये आम्ही कोणते निर्बंध घातले नाहीत. म्हणजे सिडकोला काय म्हणायचं आहे की हे शिक्के जे आहेत ते आम्ही असेच ठेवणार आणि या जमिनी शिक्के आहेत म्हणून त्या गरीब शेतकऱ्यांनी कुठल्या तरी धनदांडग्याला कमी किमतीमध्ये विकाव्या आणि धनदांडग्याचा फायदा त्यात करावा, अशी भूमिका सिडकोची आहे का, हा या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे यामध्ये स्पेसिफिक प्रश्न सभापती महोदय असा आहे की 1970 पासून 55 वर्ष या जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या नाही, त्याच्यावरती शिक्के कायम ठेवले गेले. या जमिनी सिडको त्यांचे शिक्के परत घेणार का, या जमिनी तात्काळ डिनोटिफाईड करणार का, अथवा या जमिनीमध्ये जो काही आर्थिक मोबदला शेतकऱ्यांना दिला गेला पाहिजे आणि शेतकऱ्यांना मान्य असलेलं मॉडेल, मान्य असलेला आर्थिक मोबदला दिला गेला पाहिजे, तो देऊन जमिनी अधिग्रहित करणार का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न की या संवेदनशील विषयामध्ये समन्वय साधणं हे गरजेचं आहे. त्यामुळे नगरविकास विभागाच्या एखाद्या उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक यात समन्वयक म्हणून करणार का, आणि यामध्ये जर का काही तांत्रिक बाबींची चर्चा करायची असेल तर अधिवेशन काळामध्ये या विषयाची विशेष बैठक घेणार का, हे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत सभापती. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य विक्रांतजींनी जो सिडकोच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी मांडला आणि शेवटचा प्रश्न विचारला त्याचं पहिलं उत्तर मी देतो. या संदर्भात त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टीचं कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे, समन्वय साधणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी नगरविकास विभागाचा एक अधिकारी कोऑर्डिनेशनसाठी असावा अशी त्यांची जी भूमिका आहे. तर तो अधिकारी जो आहे तो नक्की सिडकोकडनं नेमण्यात येईल. परंतु थोडी पार्श्वभूमी देखील लक्षात घेणं गरजेचं आहे की 1970 सालामध्ये सिडकोची स्थापना झाली आणि सिडकोची स्थापना झाल्यानंतर या प्रकल्पामध्ये 95 गावांची जमीन ही अधिसूचित करण्यात आली. त्याच्यामध्ये पनवेल तालुका 38 गावं, उरण तालुका 28 गावं, ठाणे तालुका 29 गावं अशी 95 गावं त्याच्यामध्ये होती. आणि ही गावं ज्यावेळी अधिसूचित झाली त्यावेळी 1894चा जो कायदा आहे त्या पद्धतीनं 29 महसूल गावं जी आहेत ही पनवेलच्या महानगरपालिकेच्या क्षेत्रातली होती. सन्मान्य सदस्यांनी स्पेसिफिक असा एक प्रश्न विचारला आहे की याच्यातली गावं आपल्याला नोटिफाय करायची, पण नोटिफाय करत असताना मी सभागृहामध्ये त्यांना आश्वासित करू इच्छितो की देवीचा पाडा, चाळ, तोंडरे आणि पालेखुर्द ही 4 गावं डिनोटिफाय करण्याचा निर्णय सिडकोनं घेतलेला आहे. त्याचा प्रस्ताव देखील महाराष्ट्र शासनाकडे आलेला आहे आणि त्याच्यावरची अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या जातील. मग हे 4 गावं जी आहेत त्याची जमीन किती असू शकते, तर सुमारे 400 हेक्टरपर्यंतची जमीन आपण ही डिनोटिफाय करणार आहोत. आणि उर्वरित जमीन जी आहे ती 1894च्या कायद्याप्रमाणे जरी आपण घेतलेली असली तरी देखील काही जमिनी
त्या 5 वर्षापर्यंत जर आपण त्याचे पैसे देऊ शकलो नाहीत किंवा त्याच्यावर कुठचीही कार्यवाही करू शकलो नाही तर 2013चा ॲक्ट डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावर आपण कारवाई करू शकतो, त्याची अंमलबजावणी करू शकतो आणि ती अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील सन्माननीय सदस्यांनी ज्या पद्धतीच्या तिथल्या शेतकऱ्यांच्या भावना मांडल्या त्याला डोळ्यासमोर ठेवून नक्की हा जो काही 2013चा कायदा आहे त्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्याच्यामध्ये अंमलबजावणी केली जाईल. एकच फक्त थोडं करेक्शन मी करतो की शेवटी सिडको ही स्वायत्त संस्था आहे आणि सिडको ही स्वायत्त संस्था असताना देखील ती अधिनियमाप्रमाणे चालते, कायद्याप्रमाणे चालते. त्याच्यामुळं कुठेही शेतकऱ्यांना त्रास द्यायचा उद्देश याच्यामध्ये येतच नाही. पण अजून एक जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगेन की या सिडकोचा विभाग ज्यावेळी विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या अखत्यारीमध्ये आला त्यावेळी अफोर्डेबल हाऊसिंगची जी फार मोठी योजना या सिडकोमध्ये आली ज्याचा उल्लेख शिंदेसाहेब आपण केला आणि त्याची बैठक देखील आपण पुढच्या आठवड्यामध्ये लावणार आहोत. याचा फायदा नक्कीच लोकांना झालेला आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. आता 12.5% द्यायचा की अफोर्डेबल हाऊसिंग सिडकोची जी घरं येत आहेत त्याचा फायदा असं म्हटलं मी. सन्मान्य सदस्यांचा मुद्दा असा आहे की 12.5%ची अंमलबजावणी करायची की 22.5%ची अंमलबजावणी करायची. तर 1894च्या कायद्यानं 12.5%ची अंमलबजावणी करायची आहे. पण 5 वर्षामध्ये याच्यावर काहीच जर पुढे गेलेलं नसेल सिडको तर 2013च्या ॲक्टची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा देण्याची भूमिकाही सिडकोची राहील. माननीय शशिकांत शिंदे आपल्याला देते ना त्याच्यानंतर तुम्हाला देणार ना. मंत्र्यांनी उत्तर दिलंय. आपल्याकडे दुसरा पण नियम आहे की ज्या हेतूसाठी आपण जमीन घेतो ती जमीन किती कालावधीपर्यंत ठेवणं याला कायदा आहे. जर ती जमीन तेवढ्या काला तुमच्या MIDC मध्ये सुद्धा आहे ना, जर ती जमीन त्या मुदतीमध्ये त्या वापरासाठी केली नाही तर मूळ मालकाला ती परत द्यावी लागते. त्यांचा स्पेसिफिक प्रश्न काय आहे, या परिसरातल्या सगळ्या जमिनी तुम्ही ॲक्विजेशन केलेलं आहे त्या करताना नियम निकष बाजूला ठेवून सिडको फक्त त्याच्यावर स्टॅम्प मारून बसलेली आहे. त्याला विकता पण येत नाही, त्याला काही करता येत नाही. नंतर तुम्ही आता 12.5-22 आता तुम्हाला 22.5% द्यावं लागणार आहे. त्या कालावधीमध्ये जर तुम्ही 12.5 दिलं असतं तर ते नियमाने झालं असतं. आता त्याला मोबदला दिला नाही, काही कोर्टात गेले असतील, कोर्ट कधी झाल्यानंतर 22.5% द्यायला पाहिजे. माझी विनंती एवढीच आहे सभापती महोदय, मंत्री महोदयांना, आणि काय लोक पुनर्वसित आहेत. तुम्ही एखाद्या माणसाची एकदा जमीन घेतल्यानंतर किती वेळा जमीन घेणार? एकदा घेतली की त्याला परत त्या जमिनी घेता, ती चुकीचं आहे. त्या निकषाप्रमाणे नियमानुसार सरकारच्या इतर महसूल आणि त्या कायद्याच्या नियमानुसार आपल्याला 2 स्पेसिफिक प्रश्न आहे. जर एखादी जमीन ॲक्विजेशन पहिल्या वेळेला एखाद्या शेतकऱ्याची केली असेल तर त्या शेतकऱ्याची परत जमीन घेऊन त्याला निराधार करणाऱ्याच्या बाबतीमधली भूमिका तुम्ही घेणार आहे का? ती नसेल तर त्याच्यावरचा तुम्ही शिक्का उठवणार का? एक. आणि दुसरा मुद्दा की या सर्व गोष्टीतून ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या पद्धतीने ठराविक वेळेमध्ये जर त्या जागा तुम्ही घेतल्या नसतील तर त्या मूळ मालकाला शेतकऱ्यांना परत करणार का? आणि 22.5% प्रमाणे त्याला टाइम बाइंडिंग ठेवा. सिडको आता धंदाच करायला लागलेली आहे. तुम्ही तुमचा आभार मानतो, मंत्र्यांचा खरोखर आभार मानतो की त्यांनी सभागृहात न्याय दिला. 1150 कोटी रुपये गरिबांच्या तुम्ही माफ केले. आम्ही दोघांनी विक्रांनी आम्ही मत तरी पण अजून खाली ऑर्डर झालेली नाही, ती ऑर्डर लगेच काढावी. पण माझं म्हणणं आहे सिडकोनी व्यवसाय करण्यासाठी कंपनी नाही, सिडको ही सेवा देणारी कंपनी आहे. माझ्या आताही तुम्हाला विनंती आहे तर त्या सिडकोनी ज्या जमिनीसाठी ज्या प्रस्तावासाठी उपयोग केला नसेल तर त्या जमिनी तुम्ही परत करणार आहात. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी शिंदे साहेबांनी जो मुद्दा मांडला तर मी MIDCचा देखील आपण उल्लेख केला. कधीही कुठचंही मंडळ असेल किंवा स्वायत्त संस्था आम्हाला जागा नकोच आहे हे कधीच सांगणार नाही. ही शेवटी शासकीय प्रोसिजर आहे. परंतु जसं मी सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी मुद्दा मांडला, तुम्ही देखील मांडला, त्याच्यामधली सध्या जी 13 गावं आहेत त्यातली निदान 400 हेक्टर जमीन तरी आपण डिनोटिफाय करून त्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो. म्हणून मी ज्या गावांची नावं या ठिकाणी वाचली त्याच्यामध्ये देवीचा पाट असेल, चाळ असेल, तोंडरे असेल किंवा पालेखुर्द असेल, ही 4 गावं जी आहेत ही डिनोटिफाय करण्याचा प्रस्ताव हा शासनाकडे आहे. तो आपण लवकरात लवकर डिनोटिफाय करू. मुद्दा आपण जो सांगितला की सिडकोनं असं सांगावं की आम्ही त्याच्यामध्ये काहीच करणार नाही, तर सिडको याच्यामध्ये अशा पद्धतीची भूमिका घेऊ शकते का याचं देखील पहिला आधी सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. कारण आपण मगाशीच अफोर्डेबल हाऊसिंगचा उल्लेख केला, त्याच्यासाठी काही लँड लागणार असेल, अजून काही नवीन प्रोजेक्ट आणायचे असतील त्याच्यासाठी काही लँड लागणार असतील. परंतु मगाशी जे सन्माननीय दोन्ही सदस्यांनी सांगितलं की हे भूखंड
प्रलंबित का राहतात याची एक महत्त्वाची 5 कारणं सिडकोने शोधून काढली आणि तुम्हाला देखील मान्य असतील. त्यातलं पहिलं कारण आहे कौटुंबिक वाद, दुसरं कारण आहे अनधिकृत बांधकाम, तिसरं CRZ न्यायप्रविष्ट प्रकरणं आणि पायाभूत सुविधेला शेतकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी केलेला विरोध. या 5 प्रमुख गोष्टीमुळे ही सगळी प्रकरणं प्रलंबित राहतात. पण मगाशी जसं मी सांगितलं त्याचा पुनरुच्चार ह्या ठिकाणी करतो की 1894च्या कायद्याखाली जमीन संपादित केल्यानंतर जर त्यांना पैसेच दिले नसतील 5 वर्षामध्ये तर ते 2013च्या ॲक्टनुसार परिवर्तित करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल आणि त्यांना न्याय दिला जाईल. सन्माननीय विक्रांत पाटील. सन्माननीय सभापती महोदय, सर्वप्रथम मी आदरणीय मंत्री महोदय उदय सामंत साहेबांचे आभार मानतो की त्यांनी खरं तर या 450 हेक्टर जमिनीला डिनोटिफाईड करण्यासंदर्भात सकारात्मक या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरा विषय सभापती महोदय यात असा आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं की सिडकोनी आत्तापर्यंत काही जमीन अधिग्रहित करण्याचे विषय प्रलंबित राहण्याची कारणं जी दिलेली आहेत ती सगळी 12.5% जे काही पूर्वीचं मॉडेल आहे त्यातले आहेत. आणि त्यामुळे मी जे सुरुवातीला म्हटलं की उत्तर सिडकोनी थोडंसं चुकीचं दिलंय की आत्ताचा विषय हा इतर जी काही गावं आहेत ज्याच्यामध्ये शिक्के मारून ठेवले, जागा घेतही नाही, मोबदलाही देत नाही आणि शेतकऱ्यांना अडकवून ठेवले. शेतकरी परवानगी मागायला गेला की मला या जागेवरती विकास करायचा आहे तर विकास करू शकत नाही, जागा कसू शकत नाही, काहीच करू शकत नाही, फक्त विकू शकतो. अशा पद्धतीचं हे आहे. त्यामुळे तो स्पेसिफिक विषय सिडकोनी फिरवणारं उत्तर दिलंय. मला या विषयामध्ये मंत्री महोदयांना एवढंच विचारायचं आहे की जो पहिला निर्णय केला त्याबद्दल आभार. फक्त आता जो मोबदल्याचा विषय आहे त्यामध्ये माझं मत असं आहे की ह्या 12.5%चं मॉडेल किंवा 22% मॉडेल हे दोन्हीही योग्य होणार नाहीत. कारण या सगळ्या जमिनी या पूर्वी जेव्हा सिडकोनी घेतल्या होत्या तेव्हा कमी दराच्या जमिनी होत्या, त्यामुळे त्यात 12.5% किंवा 22% मोबदला योग्य होता. आता या जमिनी स्वतःच्याच त्याच्या किमती या 30-40 करोड रुपये एकरीच्या त्या स्वतःच्याच जागा शेतकऱ्याच्या आहेत. त्यामुळे त्याच्या 22% जर दिलं तर ते शेतकऱ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे ह्याच्यामध्ये खरं तर तांत्रिक बाबी तपासून योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. ज्या पद्धतीनं आपण लँड ॲक्विजिशनमध्ये 4 पट मोबदला देतो अशा मॉडेलमध्ये ह्यात जावं लागणार आहे. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या विषयामध्ये एकतर सगळ्याच जागा डिनोटिफाईड कराव्या म्हणजे सिडकोवर पण आर्थिक भुर्दंड येणार नाही आणि जर का आपण मोबदला देणार असाल तर त्या विषयाची चर्चा करण्यासाठी अधिवेशन काळामध्ये तातडीची बैठक लावावी. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडला की सिडकोच्या त्या जागा आवश्यक आहेत की नाही हे पहिलं पडताळणी करावी लागेल. की सिडकोला आवश्यक जर जागा नसेल तर डिनोटिफाय करायला काही हरकत नाही. परंतु या सगळ्या जागा ह्या फक्त काही 400 हेक्टर किंवा 500 हेक्टरच्या नाहीत, हजारो हेक्टर या जागा आहेत. त्याच्यामुळे सिडकोला एक मात्र नक्की निर्देश दिले जातील की याचं सर्वेक्षण करा की किती जागा आपल्याला आवश्यक आहेत आणि किती जागा आपल्याला आवश्यक नाहीत. आणि ज्या सिडकोला आवश्यक नसलेल्या जागा आपण नक्की डिनोटिफाय करण्याचा निर्णय घेऊ. परंतु 22.5% आणि 12.5% हा जो काही विषय आहे तो कायद्याप्रमाणे होतोय. त्याच्यामुळे हे जर आपल्याला स्ट्रक्चर बदलायचं असेल तर कायद्यामध्ये आपल्याला अमेंडमेंट करावी लागेल. त्याच्यासाठी देखील काही गोष्टींचा तपास करणं गरजेचं आहे आणि तो तपास सिडकोकडनं नक्की केला जाईल. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही हीच भूमिका शासनाची आणि सिडकोची राहील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.